नमस्कार. आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, केसरी आणि हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याला हेरिटेज वॉक हा उपक्रम पुणेकरांसाठी आयोजित केला जातो. हा उपक्रम निशुल्क आहे आणि बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्याध्ययन केंद्राच्या सहकार्याने तो चालवला जातो. सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे सप्टेंबर महिन्यात हेरिटेज वॉक हा वारसा विषयक उपक्रम ऑनलाईन व्याख्यानामध्ये रूपांतरित करण्यात आलाय आणि त्यामुळे नवरात्र आणि विजयादशमी संकल्पना आणि अभिव्यक्ती या विषयावर मी काही विचार मांडणार आहे. नवरात्र हे व्रत आहे. आता आपण तो उत्सव म्हणून जरी साजरा करत असलो तरी मुळात नवरात्र हे व्रत आहे. मग व्रत म्हणजे काय? वृ हा त्यातला धातू आहे, म्हणजे वरणे किंवा पसंत करणे, संरक्षण करणे असाही त्याचा अर्थ आहे. इच्छा, आज्ञापालन हाही अर्थ त्याला आहे. म्हणजेच तुम्ही स्वतःहून एखादी गोष्ट करायची ठरवता, याला व्रत असं म्हटलं जातं. या व्रतांचे प्रायश्चित्त, काम्य वगैरे प्रकार आहेत. म्हणजे तुमच्या हातून काही चूक झाली तर त्याचं परिमार्जन करण्यासाठी प्रायश्चित्त व्रत केली जातात. बहुतेक व्रत आपल्या परिचयाची जी माहितीची आहेत ती काम्य व्रत आहेत. म्हणजेच काहीतरी कामना तुमच्या मनामध्ये असते, काहीतरी इच्छा तुमच्या मनामध्ये असते, ती पूर्ण व्हावी म्हणून हे व्रत केलं जातं. कोणतंही व्रत आलं की त्याच्यामध्ये जप आला, तप आला, पूजा विधी आली, उपासना आली आणि नंतर त्या व्रताचं उद्यापन आलं. या उद्यापनामध्ये दान या संकल्पनेला आता खूप महत्व धर्मशास्त्रांनी दिलेलं आहे. कालिका पुराण, भविष्य पुराण यासारखी पुराणं आपल्याला असं सांगतात की हे अन्नदान जे करायचंय ते अंध, असहाय्य, अपंग व्यक्तींना प्रामुख्याने करा. म्हणजेच आपल्या असं लक्षात येईल की हा वैयक्तिक व्रत संकल्पनेमध्ये समाजाचाही विचार धर्मशास्त्रांनी केला आणि संपूर्ण समाजाला याच्यामध्ये सामावून घेता येईल असं जेव्हा सुरू झालं तेव्हा हळूहळू त्या व्रतांचं रूपांतर उत्सवांमध्ये व्हायला लागलं. व्रत आणि उत्सव यातल्या सीमारेषा अत्यंत पुसट आहेत. आपण नवरात्र या व्रताकडे येऊया. शब्दशः नवरात्र याचा अर्थ 9 रात्रींचा समूह. म्हणजेच 9 रात्री जी उपासना केली जाते त्याला नवरात्र असं म्हणायचं. नंतर दिवस हे फारसे महत्वाचे ठरले नाहीत. आपण बघणार आहोत की काही नवरात्र ही कमी दिवसांची पण आहेत आणि काही जास्त दिवसांची पण आहेत. त्यामुळे 9 हा शब्द संख्यावाचक म्हणून न येता विशिष्ट व्रतासाठी आला, ही त्याच्या मागची मूळ संकल्पना आहे. या व्रताने काय साधलं जाणार आहे? मुळामध्ये उपास हे आपण व्रताशी अगदी घट्ट जोडून टाकलेले आहेत आणि म्हणून व्रत वैकल्य असा शब्द आपण वापरतो. म्हणजे त्या व्रतानी विकलता येणं अपेक्षित. काम्य व्रत जरी असली तरी त्यांनी तुमची शुद्धी होणं अपेक्षित आहे. ही शुद्धी 3 प्रकारची आहे: कायिक, मानसिक आणि वाचिक. स्नानादी उपचारांनी तुमची कायाशुद्धी होते. जप, मानस पूजा यांनी तुमच्या मनाची ताकद वाढते आणि मनाची शुद्धी होते आणि स्तोत्र पठण केल्याने वाणीची किंवा वाचेची शुद्धी होते. आता आपण नवरात्र या व्रताकडे येऊया. आपल्याला नवरात्र म्हटलं की प्रामुख्याने अश्विन महिन्यातलं नवरात्र आठवतं, पण देवीची 5 नवरात्र आहेत. आपल्याला परिचित आहेत ती 3 नवरात्र: चैत्र महिन्यामधलं, अश्विनातलं आणि पौषातलं. चैत्र महिन्यामध्ये आपण
तीज या दिवशी किंवा तृतीयेला त्या देवीला झोपाळ्यावर बसवतो, ती माहेरी आली असं समजतो आणि मग एक व्रत तिच्यासाठी केलं जातं. उत्तरेकडे आजही चैत्रात देवीचं नवरात्र मोठ्या प्रमाणावर साजरं होतं. आत्ता आपण जे साजरं करतो आहोत ते अश्विन महिन्यामधलं नवरात्र, त्याला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. याचा शारदा या देवीशी संबंध नाही, तर आत्ता अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू आहे. जसं चैत्रामधलं जे नवरात्र आहे त्याला वासंतिक नवरात्र म्हटलं जातं, कारण तेव्हा वसंत ऋतू असतो. तसं हे अश्विन महिन्यातलं नवरात्र हे शरद ऋतूमध्ये साजरं होणार आहे, म्हणून ह्याला शारदीय नवरात्र म्हटलं जातं. शाकंभरी या देवीचं नवरात्र पौष महिन्यामध्ये साजरं होतं आणि त्यामुळे पौषामध्ये ते नवरात्र पुन्हा आपण बघितलं तर ती उपासना 9 दिवसांची नाही, पण ते व्रत असल्यामुळे त्यालाही नवरात्र असं म्हटलं जातं. मी मगाशी 5 असा उल्लेख केला आणि 3 नवरात्र आता सांगितली. याचं कारण ही उघडपणाने होणारी नवरात्र आहे. याशिवाय 2 गुप्त नवरात्र आहेत. आषाढ आणि माघ महिन्यात ही गुप्त नवरात्र साजरी होतात. मुळामध्ये तंत्राची उपासना करणारे जे साधक आहेत, तंत्र मार्गाने जाणारे जे साधक आहेत, ते ही उपासना करतात. दुर्गा वरिवस्य नावाच्या ग्रंथामध्ये या गुप्त नवरात्राची पूजा करून कुणाला काय मिळालं याचा उल्लेख आलाय. त्यातल्या 2 गोष्टी आपल्या परिचयाच्या आहेत त्या सांगते. एक म्हणजे विश्वामित्रांनी हे व्रत केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या, म्हणून ते नवीन सृष्टी किंवा प्रतिसृष्टी निर्माण करू शकले. आणि दुसरं उदाहरण आहे रामायणातलं. मेघनाद जो रावणाचा मुलगा, त्यालाही सिद्धी प्राप्त झालेली होती. त्या जोरावर साक्षात रामलक्ष्मणांना तो नागपाशामध्ये बांधून ठेवू शकला होता. 10 महाविद्या मानल्या जातात. तंत्रशास्त्रामध्ये विद्या हा शब्द मंत्र या अर्थाने येतो. त्यामुळे हे 10 मंत्र आहेत जे साधकाला विशिष्ट प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देतात. काली, तारा, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावली, बगलामुखी, मातंगी आणि कमला. धूमावली, धूमावती, प्रामुख्याने धूमावती हे तिचं नाव रूढ आहे. अशा या 10 महाविद्या मानल्या जातात आणि यांची उपासना गुप्त नवरात्रामध्ये होते. हे सांगायचं कारण आपण नवरात्र या संकल्पनेबद्दल बोलतो आहोत. त्यामुळे याही पद्धतीने नवरात्र साजरं केलं जातं. साधारणपणाने ऋतू बदलाच्या काळामध्ये ही नवरात्र होत आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यातही चैत्री नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे प्रामुख्याने आपल्या घरामध्ये रब्बी आणि खरीप असं 2 हंगाम आपण मानतो, पिकं येण्याचे काळ आहेत. त्यामुळे हे व्रत आणि त्याचा झालेला उत्सव हा प्राधान्याने कृषी संस्कृतीशी जोडलेला आहे असं आपल्या लक्षात येईल. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये आपल्याला संदर्भ मिळतोय की ही नवरात्र व्रत काम्य व्रत प्रजापतींनी केलेलं होतं आणि त्यामुळे त्याला अन्न मिळालं. नंतर ही कथा येते ती रामायणामध्ये येते. सीतेला रावणाने पळवून नेलं, राम व्याकुळ झाले, तेव्हा नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनींनी सांगितलं की तू देवीची उपासना कर. रामाने नवरात्र केलं. अष्टमीला देवी तिथे प्रकट झाली. तिने सांगितलं की तुझा विजय होईल, तुला यश मिळेल आणि मग दशमीच्या दिवशी रामाने प्रस्थान ठेवलं, अशी कथा रामायणामध्ये पण आलेली आहे. हे व्रत फक्त नवरात्र हे व्रत फक्त देवीचं असतं असं नाही. आपली जी इष्ट देवता असेल किंवा आराध्य देवता असेल तिच्यासाठीही हे व्रत केलं जातं. पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं नवरात्र होतं, दत्ताचं नवरात्र आहे, रामाचं नवरात्र आहे, कृष्णाचं नवरात्र होतं. इतकंच काय, तिरुपती बालाजीचं सुद्धा नवरात्र आहे. अनेकांच्या घरामध्ये खंडोबाचं नवरात्र साजरं होतं.
चंपाषष्ठीला त्याचं उद्यापन केलं जातं. म्हणजे बघा, फक्त 5 रात्रींचंच ते व्रत आहे, पण तरीही म्हणताना आपण खंडोबाचं नवरात्र असं म्हणतो. नवरात्र या संकल्पनेचा विचार करतो आहोत, म्हणून थोडस शाकंभरीचं नवरात्र आणि खंडोबाचं नवरात्र ह्याच्याबद्दल बोलते, आणि मग पुन्हा आपण आपल्या अश्विन नवरात्राकडे येऊया. शाकंभरीचं नवरात्र जे आहे ते पौष सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत साजरं केलं जातं. चालुक्यांची ही कुलदेवता. कर्नाटकामध्ये बदामी इथे बनशंकरीचं जे देऊळ आहे ते आजही अनेकांची कुलदेवी आहे. आणि परत ह्या देवीची उत्पत्ती कथा ही अशीच आहे की दुष्काळ पडला, लोकांना खायला मिळेना, आणि मग ती देवी प्रसन्न झाली. तिच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या, तिला 100 नेत्र निर्माण झाले, म्हणून तिचं नाव शताक्षी आहे. आणि तिने अनेक पालेभाज्या फळं उत्पन्न केली आणि लोकांची भूक भागवली, म्हणून तिचं नाव शाकंभरी. शाक म्हणजे पालेभाज्या आणि भ्रू म्हणजे भरण पोषण करणं. तर म्हणून तिचं नवरात्र साजरं केलं जातं. आणि हे फक्त कर्नाटकात किंवा महाराष्ट्रात नाही, तर जोधपूर जयपूर सीमेवर हिमालयामध्ये कुमाऊच्या टेकड्यांमध्ये आपल्याला शाकंभरीची देवळं आढळतात. खंडोबा हे नाव त्याला मिळालं कारण त्याच्या हातामध्ये जे शस्त्र आहे, तलवार आहे, त्याला खांडा असं म्हटलं जातं. खंडोबाचं दुसरं नाव मल्हारी, मैराळ, मैराल, अनेक नावं त्याला आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सांस्कृतिक अनुबंधाचं खंडोबा हे उत्तम प्रतीक आहे. याचं वैशिष्ट्य असं की मुसलमान सुद्धा याची पूजा करतात आणि ते त्याला मल्लू खान असं म्हणतात. नवस बोलला जातो, व्रत आहे, काम्य व्रत आहे, आणि नवस फेडीची भिक्षा मागितली जाते, त्याला ते मल्लू खान की गदा असं म्हणतात. गदा हा फारसी शब्द आहे, त्याचा अर्थ भिक्षा. तर मल्लू खानच्या म्हणजे खंडोबाच्या नावाने ती भिक्षा मागितली जाते, म्हणून त्याला मल्लू खान की गदा असं म्हणतात. बुटशिकन म्हणून प्रसिद्ध असणारा औरंगजेब खंडोबाला अजमत खान म्हणजे पवित्र पुरुष असं संबोधित करतो. त्यामुळे या उपासना किती जुन्या आहेत, प्राचीन आहेत, हे आपल्या लक्षात येईल. चंपाषष्ठीला खंडोबाच्या नवरात्राचं उद्यापन होतं. मी म्हटलं तसं 5 रात्रींचाच हा उत्सव आहे आणि त्याला तो विशिष्ट नैवेद्य हा अर्पण केला जातो. रात्र हा शब्द या व्रतामध्ये कुठून आला? याचं एक स्पष्टीकरण असं केलं जातं की उत्तरायण आणि दक्षिणायन अशी 2 आपल्याला अयन माहिती आहेत. त्यातलं उत्तरायण ही देवांची रात्र देवांचा दिवस असतो, तर दक्षिणायन ही देवांची रात्र असते. आणि त्यामुळे रात्री माणसं जशी झोपतात तसे देवही झोपलेले असतात. त्या देवांना जागा करण्यासाठी हे उत्सव आहेत, म्हणून याला रात्र म्हटलं जातं. कारण हे आपल्या रात्री करायच्या उपासनेशी संबंधित नाही आहेत, तर देवाला जाग करणं हा यातला महत्वाचा भाग आहे. मी मगाशी म्हटलं तसं याचा कालावधी वेगवेगळा आहे. तिथी तत्व नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये या देवीचं नवरात्र जे शारदीय नवरात्र आपण करतो त्याचे वेगवेगळे कालखंड दिलेले आहेत. म्हणजे भाद्रपद नवमीपासून अश्विन दशमीपर्यंत ते करायचं, म्हणजे बघा 1 महिन्याचा कालावधी झाला. मग प्रतिपदा ते नवमी जे प्रामुख्याने आता आपण करतोय, मग षष्ठी ते नवमी, सप्तमी ते नवमी, फक्त अष्टमी, फक्त नवमी, म्हणजे एक एक दिवसाचं ते व्रत केलं तरी त्या व्रताचं नाव हे नवरात्र व्रत असंच झालेलं आहे. जसं आषाढ महिन्यामध्ये विष्णू झोपतात, आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी असं म्हणतो, तशी देवी पण झोपते. पण विष्णू कार्तिकात जागे होतात प्रबोधिनी एकादशीला, पण देवी त्याच्या आधी जागी होते आणि ती अश्विन महिन्यात जागी होते. देवीला जाग करण्याचा बोधन नावाचा विधी सांगितलेला आहे. बोधन म्हणजे उठवणं, जाग करणं. मग कोणत्या तिथीला देवीला उठवायचं? तर देवीला किती हात आहेत त्या संख्येवर ती तिथी बदलते. म्हणजे 10 हात असतील तर तिला षष्ठीला जाग करायचं.
आणि मग त्या जागं कसं करायचं, तर गावाबाहेर बेलाच्या झाडाच्या खाली घट स्थापन करायचा, दुर्गा म्हणून तिची पूजा करायची, तिथे आरसा आणि दिवा ठेवायचा. कारण जागी झाली की देवी आधी आपलं मुख बघेल ना आरशामध्ये, म्हणून तिथे आरसा आणि दिवा ठेवायचा. सप्तमीला पूजा करायची, झाडाची परवानगी मागायची आणि त्या झाडाची फांदी घरी घेऊन यायची. या दिवशी सुद्धा पशुबळी सांगितलेला आहे. अष्टमीला फक्त देवीची पूजा नाहीये, तर देवीची जी वाहनं आहेत वेगवेगळी, तिची आयुध आहेत, तिच्या पादुका आहेत, अशा सर्व देवीच्या उपकरणांची पूजा ही अष्टमीला सांगितलेली आहे. आणि मग गायन वादन नृत्य करून जागरण करायचं. जागर करायचा, कारण देवीला जाग करायचं आहे. नवमीला बळी द्यायचा सांगितलेला आहे. कालिका पुराण, देवी पुराण या सगळ्या ग्रंथांमधून हे उल्लेख आढळतात. आपण संकल्पना म्हणून बघतो आहोत, त्यामुळे सामाजिक अभिसरण कसं होतं आणि त्याच्यामध्ये परिवर्तन कसं होतं हेही लक्षात घेण्याजोगं आहे. त्या ग्रंथांचा विशेष असा की कोणाला बळी द्यायचं कोणाला नाही ही यादी ते देतात. त्यावेळेला ते सांगतात की मादी किंवा लहान मुलं यांचा बळी द्यायचा नाही. म्हणजे एखाद्या पशुची मादी असेल किंवा त्या पशुचं पिल्लू असेल तर त्याचा बळी द्यायचा नाही. मग विकल्प दिले गेले. जेव्हा पशुबळी हे योग्य नाही हे लोकांना पटलं, तेव्हा धर्मग्रंथांनीच विकल्प दिले. पिष्ट पशु म्हणजे पीठ भिजवून त्याचा गोळा करून त्याचा बळी द्यायचा. आता अजून आपल्याला प्रचारात आढळतो तो कुष्मांड म्हणजे कोहळा, तो अर्पण करणं, कुष्मांड फोडणं, कुष्मांड होम करणं हा त्या बलीला विकल्प दिला. ऊस, मध, आसव हेही पशुला पर्याय म्हणून आले की हे देवीला अर्पण करा, म्हणजे देवी तुमच्या इच्छा पूर्ण करेल. अहल्या कामधेनू नावाच्या ग्रंथाने तर तूप हा अगदी सोपा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असणारा असा विकल्प दिला. मग ही दुर्गेची पूजा आहे. अश्विन नवरात्र जे आपण साजरं करतो ते प्रामुख्याने दुर्गेचं नवरात्र आहे. दुर्गा हे देवीचं अत्यंत प्रसिद्ध असं रूप आहे. देवीची अनेक नावं आहेत, अनेक रूपं आहेत आणि भारताच्या भिन्न भिन्न प्रदेशांमध्ये अनेक नावांनी तिची पूजा होते. पुराणकारांनी या सगळ्या वेगवेगळ्या देवींना मग उमा, गौरी, पार्वती, चामुंडा, चंडी, काली, कपालिनी, विजया, भवानी सगळ्या देवींना एकत्र केलं आणि दुर्गेचं स्वरूप तिला दिलं आणि ही दुर्गा शिवपत्नी आहे असं सांगितलं. मग या दुर्गा स्वरूपाची व्युत्पत्ती काय सांगितली, तर दुर्गा हा जो शब्द बनला तो द हा दैत्य नाश करणारा आहे, उ हा विघ्नांचा नाश करत, र हा रोग हरण करत, ग हा पापनाशक आहे आणि आ हा भय आणि शत्रू यांचं हनन करणारा आहे. म्हणजे दुर्गा हा शब्द एकूण माणसाला होणाऱ्या सर्व आधी व्याधींचं निवारण करणारा असा आहे. ती अशी शक्ती आहे. दुर्ग किंवा दुर्गम नावाच्या राक्षसाचा तिने वध केला म्हणून तिला दुर्गा म्हणायला लागले, अशी ही एक व्युत्पत्ती सांगितली जाते. मार्कंडेय पुराणाने दुर्गेच्या प्रत्येक अवयवाची निर्मिती कशी झाली याचं स्पष्टीकरण अत्यंत तपशीलवार केलेलं आहे. दुर्गा सप्तशती नावाच्या ग्रंथात दुर्गेची 3 प्रमुख रूपं आपल्याला आढळतात की आजही त्यांची पूजा केली जाते. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. याचं कारण असं आहे की सांख्य तत्वज्ञान असं मानतं की सगळं विश्व हे मूळ त्रिगुणात्मक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सत्व, रज, तम हे 3 गुण असतातच. त्यांचं आधिक्य कमी जास्ती असेल पण हे 3 गुण निश्चितपणाने असतात. त्यामुळे महाकाली हे तमोगुणाचं, महालक्ष्मी हे रजोगुणाचं आणि महासरस्वती हे सत्वगुणाचं प्रतीक मानलं गेलं. सप्तशतीच्या पहिल्या अध्यायामध्ये या महाकालीचं फार सविस्तर वर्णन केलेलं आहे.
मग महालक्ष्मीचं चरित्र 2 ते 4 मध्ये सांगितलेलं आहे आणि 5 ते 13 या अध्यायांमध्ये महासरस्वतीचं चरित्र विवेचित केलेलं आहे. आणि मग या दुर्गेची पूजा कुणी कुणी केली, कधी कधी केली, का केली, हेही सांगितलेलं आहे. दुर्गेचा संबंध प्रामुख्याने शैव आणि शाक्त या पंथाशी प्रामुख्याने येतो. दुर्गेचं सगळ्यात प्रथम वर्णन आणि स्तोत्र आपल्याला महाभारतात आढळतं. यावरून महाभारतकाली दुर्गा ही जनमानसामध्ये अत्यंत आदराचं स्थान मिळवून होती, पूजिली जात होती आणि भक्तांना जी काही विघ्न येत आहेत, भक्तांवरती जी काही अरिष्ट येत आहेत, त्या सगळ्यांचा ती नाश करणारी म्हणून प्रसिद्ध होती. महाभारत काळापासून हे आपल्या लक्षात येईल. भारतीय युद्ध जे झालं, प्रसिद्ध कौरव पांडवांचं युद्ध, त्या युद्धामध्ये जय मिळावा म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला तिचं स्तोत्र म्हणायला सांगितलं होतं. अर्जुन रथाखाली उतरला, त्यांनी मनोभावे तिची आराधना केली, ते स्तोत्र म्हटलं आणि त्या क्षणी दुर्गा अंतरिक्षामध्ये प्रकट झाली आणि तिने अर्जुनाला वर दिला की तू अजिंक्य ठरशील. महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये ही कथा आलेली आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात मी म्हटलं तसं प्रत्येक देवाने जवळपास या दुर्गेची पूजा केलेली आहे. श्रीकृष्णाने वृंदावनात केलेली आहे किंवा मधु आणि कैटभ राक्षस जेव्हा उत्पन्न झाले त्यांच्या भीतीने ब्रह्मदेवानी दुर्गेची पूजा केली आहे. त्रिपुर विजयाच्या वेळेला शंकरांनी केली आहे. दुर्वासाच्या शापाने सगळं ऐश्वर भ्रष्ट झालं तेव्हा इंद्राने तिची पूजा केली आहे. अनेक ऋषी मुनी सिद्ध या सगळ्यांनी तिची पूजा केली आहे आणि यातून नवरात्रा या व्रताचा उगम झालाय असं आपल्याला म्हणता येईल. देवी महात्म्यामध्ये दुर्गेच्या अनेक अतुल पराक्रमांचं वर्णन आहे. महिषासूर, चंड, मुंड, शुंभ, निशुंभ या बलदंड दैत्यांचा वध करून ही महाशक्ती ठरली आणि तिने देवांना अभय दिलं. देवांनी तिची स्तुती केली तेव्हा तिने त्यांना असं सांगितलं, इत्थम यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यति तदा तदा अवतीर्य अहम करिष्यामी हरिसंक्षयम. मार्कंडेय पुराणातला हा श्लोक. म्हणजे जेव्हा जेव्हा दानवांच्याकडून दुष्ट शक्तींच्याकडून जगाला बाधा होईल तेव्हा मी अवतार घेऊन सर्वांचं रक्षण करीन. आणि म्हणून अश्विन महिन्यामध्ये तुम्ही माझी पूजा करा असं देवीनीच सांगितलं म्हणून नवरात्र रूढ झालं. तिचं एक रूप आधिदैविकाच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक रूपही आहे. ती भक्तांचे मोहमायेचं निरसन करणारी आहे. पण इथे या व्रतामध्ये प्रामुख्याने तिच्या आधिदैविक स्वरूपाचीच पूजा होते. मूर्तीशास्त्रामध्ये दुर्गेची मूर्ती कशी करायची हे सांगितलेलं आहे. म्हणजे ती अष्टभुजा केव्हा, ती दशभुजा केव्हा, तिचं वाहन कोणतं असावं आणि नुसतीच दुर्गा नाही तर तिच्या काली, चंडी, लक्ष्मी, सरस्वती, कात्यायनी, चामुंडा या अनेक रूपांच्या मूर्ती कशा तयार करायच्या हेही सांगितलेलं आहे. मी आता म्हटलं त्याप्रमाणे प्राचीन काळामध्ये म्हणजे फार ब्राह्मण काळापासून दुर्गेची उपासना सुरू झालेली आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गेच्या तोंडची जी वाक्य आहेत ती ऋग्वेदामध्ये जे एक आंभृणी वाक सूक्त आहे ती वाक म्हणजे दुर्गेचं पूर्व स्वरूप समजायला हरकत नाही. कारण ती त्या सूक्तामध्ये असं देवी म्हणते, मी सगळ्या जगाची स्वामिनी आहे, सगळ्यांमध्ये मी प्रधान आहे आणि संपूर्ण भूतमात्रांमध्ये माझा वास आहे. मी आपल्या उपासकांना धनप्राप्ती करून देते, त्यांना साक्षात्कार करून देते अशी मीच आहे. दुर्गेच्या उपासनेमध्ये अवैदिक अशा सुद्धा अनेक जाती जमातींच्या आचारांचा समावेश झालाय असं आपल्याला दिसून येईल. इतकंच नाही तर त्यांचं समर्थनही केलं गेलेलं आहे. दुर्गा पूजेचा अधिकार हा सर्व वर्णांना आणि स्त्री पुरुष सर्वांना मिळालेला आहे. ह्या पूजा प्रकारात रात्री जागरण आणि नृत्यगीत यांना एक सामूहिक स्वरूप दिलं गेलं
आणि सगळ्या समाजाला ह्याच्यामध्ये सामावून घेतलं गेलं. दुर्गेच्या या सगळ्या रूपांचं अध्ययन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय संस्कृतीचा जो विकास झालेला आहे त्याला दुर्गा तत्वानी फार मोठा हातभार लावलेला आहे. म्हणजे दुर्गेचं स्वरूप विशिष्ट वर्गापुरतं जातीपुरतं मर्यादित न राहता सगळ्यांना ते ओलांडून पलीकडे गेलेलं आहे. हे दुर्गेचं खूप मोठं महत्व आहे. आता या नवरात्रामधल्या विशिष्ट तिथींना एक विशिष्ट महत्व दिलं गेलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि देवीच्या देवळामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. देवीला रोज नवीन वेशभूषा करतात. तिचं रोजचं वाहन वेगळं असतं. आणि नवदुर्गा वृत्तपत्रामध्ये वगैरे आपण बघतो आजची देवी आणि मग ती चंद्रघंटा, पहिली शैलपुत्री अशी वेगवेगळी नावं येतात. देवी कवच जे सप्तशती पाठाच्या आधी म्हटलं जातं त्याच्यामध्ये या नवदुर्गांचा समावेश होतो. बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती म्हणजे वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्हीही स्वरूपामध्ये दुर्गेची पूजा खूप मोठ्या प्रमाणावर होते. गुजरातमध्ये ही पूजा वेगळ्या पद्धतीने केली जाते. आज दांडिया ही आपल्याला अभिव्यक्ती माहिती आहे आणि ती गुजरातची आहे असं आपल्याला माहिती आहे. गुजरातमध्ये हा विधी कसा करायला सांगितलाय तर भिंतीला पांढरा रंग द्यायचा, त्याच्यावर शेंदूर घेऊन त्यांनी त्रिशूळ काढायचं. म्हणजे हे त्रिशूळ म्हणजे देवी आहे असं मानलं जातं. त्याच्या समोर मातीचा ढीग घालायचा, त्याच्यात धान्य पेरायचे, त्या ढिगावर कलश नारळ ठेवायचा, मातीच्या घड्याला भोग पाडून दिवा ठेवायचा आणि अखंड ज्योत 9 ही रात्र तिथे ठेवायची. मोकळ्या मैदानात झाडाभोवती दिवे ठेवायचे आणि ही आता सांगितलं अशीच रचना करायची की शेंदूर घेऊन त्यांनी त्रिशूळ काढायचं, मातीचा ढीग करायचा. ही जी विशिष्ट रचना आहे या रचनेला गरबो किंवा गरबी असं म्हणतात. त्याच्या भोवती जे नृत्य केलं जातं फेर धरून त्याला गरबा असं म्हणतात. म्हणजे आज आपण दांडिया खेळायला उत्साहाने मुलं मुली जातात तर त्याच्या मागची मूळ भूमिका ही आहे हे लक्षात ठेवायचं. आणि व्रत संपवताना रोपांचं विसर्जन केलं जातं. महाराष्ट्रामध्ये या 10 दिवसामध्ये बुंडला करतात. याला हादगा किंवा भुलाबाई असं म्हणतात. पाटावरती हत्तीचं चित्र काढलं जातं, त्याची पूजा केली जाते, फेर धरून गाणी म्हटली जातात. नवरात्रातल्या प्रत्येक दिवसाला वेगळे कुळाचार सांगितलेले आहेत. मी मगाशी नवदुर्गांचा जो उल्लेख केला की शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या रूपांमध्ये तिची 9 दिवस पूजा होते. मुळामध्ये दुर्गा आणि महिषासूर यांच्यात झालेल्या युद्धाशी हा सण संबंधित आहे. गंमत बघा, रामाचं नवरात्र असतं कारण रामानी रावणाला मारलं. दुर्गेचं नवरात्र करतो कारण दुर्गेनी महिषासुराला मारलं, चंडमुंडाला मारलं. म्हणजे थोडक्यात आसुरी शक्तींवरती दैवी शक्तींनी मिळवलेला विजय त्याचं उत्सव हे आपल्याला स्वरूप आहे असं लक्षात येईल. नवरात्राच्या पहिल्या 3 भागा म्हणजे 3 भाग एकूण नवरात्रींचे केले जातात. पहिले दिवस दुर्गेचे किंवा महाकालीचे आहेत, मधले 3 दिवस लक्ष्मीचे आहेत आणि शेवटचे 3 दिवस सरस्वतीचे. महाकाली किंवा दुर्गा धैर्य देते, लक्ष्मी संपत्ती देते आणि सरस्वती ज्ञान देते. म्हणजे या 3 देवता या 3 पैलूंचं प्रतिनिधित्व करतात म्हणून नवरात्रामध्ये यांची पूजा होते. यातल्या काही तिथींचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया. ललिता पंचमी, अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमी म्हणतात. या दिवशी त्रिपुर सुंदरी ललिता देवीची पूजा करतात. ललिता पंचमीचं व्रत वेगळं सांगितलेलं आहे, काम्य व्रत आहे ते.
करंड्याचं झाकण असतं, त्याची षोडशोपचारे पूजा केली जाते. हे सतीचं रूप मानलं जातं. तिला विशिष्ट नैवेद्य सांगितलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कडकणी बांधायची पद्धत आहे, फुलोरा त्याला म्हणतात. तो बहुतेक वेळेला पंचमीला बांधला जातो. षष्ठीला महालक्ष्मीचं पूजन होतं. सप्तमीला सरस्वतीचं पूजन होतं. अष्टमीला चित्पावनांमध्ये प्रामुख्याने महालक्ष्मी उभी करतात. सकाळी पूजा असते आणि संध्याकाळी तांदुळाच्या पिठीची उकड काढून त्या महालक्ष्मीचा मुखवटा केला जातो. देवी उभी केली जाते. तिला साडी नेसवून दागदागिने घालून तिच्या भोवती आरास केली जाते आणि ही स्थापना झाल्यावर घागरी फुंकून तिच्या पायाशी तातू ठेवतात. मध्यरात्रीनंतर अक्षत टाकून विसर्जन तिचं केलं जातं. नवमीला खंडे नवमी म्हणतात. मी मगाशीच सांगितलं की खंडा म्हणजे तलवार, म्हणजे शस्त्रास्त्रांची पूजा या दिवशी प्रामुख्याने अपेक्षित आहे, म्हणून हिला खंडे नवमी म्हणतात. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये ही पूजा होते. कारण अगदी सरळ आहे, पूर्वीच्या काळी पावसाचे 4 महिने संपल्यावर युद्धाला जायची परंपरा होती. त्यामुळे खंडेनवमीच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन करायचं. ती साफसूफ करून सगळी व्यवस्थित आहेत ना हे बघायचं. मग विजयादशमीला सीमोल्लंघन हे आपोआप व्हायचं. या दिवशी शेतकरी आपल्या अवजारांना स्वच्छ करून त्यांची पूजा करतात. शिल्पकार, कारागीर आपापल्या पारंपरिक अवजारांची पूजा करतात. कलाकार वाद्यांची पूजा करतात. महाराष्ट्रामध्ये पाठीवर सरस्वती काढून त्याची पूजा करून विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा आरंभ करावा असं सांगितलं जातं. आणि महाराष्ट्राचं जे लोकदैवत ज्योतिबा, त्याचा फार मोठा पालखी सोहळा या दिवशी होतो. आपण गुजरातमधलं नवरात्र बघितलं, बंगालमधलं थोडंसं बघितलं, राजस्थानमध्ये सुद्धा तोफेवर कुंकवानी त्रिशूळ काढायचं आणि त्याच्या भोवती दिवे लावायचे अशी पद्धत आहे. ऋग्वेदी म्हणजे पु ल देशपांड्यांचे आजोबा यांनी सणांच्या इतिहासांवर फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पशुबळी चा प्रकार जेव्हा वाढायला लागला तेव्हा रामानंदांसारख्या लोकांनी प्रयत्न केले आणि म्हणून उत्तरेमध्ये रामलीला सुरू झाली. तिथे देवीचं महात्म्य चैत्रामध्ये जास्ती आहे आणि अश्विनामध्ये तिथे रामलीला करतात आणि शेवटच्या दिवशी रावण दहन वगैरे केलं जातं. आता आपण विजयादशमीकडे येऊया. विजयादशमी म्हणजे दसरा. भगवती विजयेचा हा उत्सव आहे आणि तिथी दशमी आहे, म्हणून हिला विजयादशमी असं म्हटलं जातं. आपल्याकडे मुहूर्तांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्याच्यामधला विजय मुहूर्त या दिवशी असतो, म्हणूनही याला विजयादशमी असं म्हटलं जातं. या दिवशी देवीनी महिषासुरावर विजय मिळवला, म्हणून ही विजयादशमी. काही घराण्यांमध्ये नवरात्र नवमीच्या दिवशी संपतं, काहींच्याकडे मात्र विजयादशमीला त्याची सांगता होते. पारंपरिकरित्या 4 महत्वाचे विधी या दिवशी सांगितलेले आहेत. सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन अशी 4 कृत्य दसऱ्याला करायची हे सांगितलेलं आहे. शमीपूजन म्हणजे काय, तर शमी वृक्षाचं पूजन. आपण गावाबाहेर पडायचं. गावाबाहेर पडल्यावर शमी किंवा आपटा दोघांपैकी कुठलंही झाड असेल, त्याच्या मुळाशी तांदूळ, सुपारी, एखादं नाणं ठेवायचं, त्याला प्रदक्षिणा घालायची, बुंध्याजवळची मुठभर माती आणि त्या झाडाची पानं घरी आणायची. आपण आत्ता ही संकल्पना मूळ ती होती, अभिव्यक्ती आत्ता आहे, आपण आपट्याची पानं सोनं म्हणून देतो. पांडवांचा 12 वर्ष वनवास या दिवशी संपला. अज्ञातवासात जाताना आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी आपली शस्त्र शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवलेली होती. आणि अज्ञातवास संपवताना खंडेनवमीला त्यांनी शस्त्रांची पूजा केली आणि दसऱ्याला विराट राजाचं गोधन सोडवण्यासाठी युद्ध केलं. त्या प्रसंगाचं स्मरण म्हणून शमी पूजन केलं जातं.
अर्थातच युद्धात विजय मिळावा ही त्याच्या मागची मूळ कल्पना आहे. आणि म्हणून पहिल्यांदा करायचं असतं ते सीमोल्लंघन, शिलंगण असं म्हटलं जातं. गावाच्या सीमेबाहेर जायचं आणि त्यातही संकल्पना अशी आहे की ईशान्य दिशेला जायचं. आणि मग मी मगाशी म्हटलं की शमी किंवा आपटा यातलं जे झाड दिसेल तिथे थांबायचं, त्याची पूजा करायची, त्याला प्रार्थना सांगितलेली आहे विशेषतः ती म्हणायची. आणि मग म्हणजे शमीची पूजा करताना कोणता मंत्र, आपट्याची पूजा करताना कोणता मंत्र ते सांगितलेलं आहे. आणि मग घरी यायचं. आपट्याची पानं सोनं म्हणून देतात, त्याला आणखीनही एक कथा जोडलेली गेलेली आहे, ती अगदी थोडक्यात सांगते. वरतंतू आणि कौत्स यांची ही कथा आहे. रघुराजाच्या कारकिर्दीमधली ही कथा. कौत्स नावाचा विद्यार्थी वरतंतू ऋषींकडे शिक्षण घेत होता. 14 विद्यांचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्यांनी गुरूंना सांगितलं की तुम्ही गुरुदक्षिणा मागा. गुरु म्हणाले की मी तुझ्याकडे काही गुरुदक्षिणा मागणार नाही, तू विद्येचा विनियोग उत्तम कर, हीच मला दक्षिणा आहे. कौत्स ऐकायला तयार नव्हता, तो हट्टाला पेटला. तेव्हा गुरूंनी सांगितलं की प्रत्येक विद्येसाठी 1 कोटी सुवर्ण मुद्रा मला आणून दे. एवढं धन राजाशिवाय दुसरं कोण देणार? म्हणून हा राजाकडे गेला, कौत्स रघुराजाकडे गेला. रघुराजा तेव्हा नुकतंच विश्वजित यज्ञ करून अवभृत स्नान करून बसलेला होता. विश्वजित यज्ञामध्ये आधी सगळं जिंकून घ्यायचं आणि मग नंतर ते सगळं दान करून टाकायचं. त्यामुळे त्याच्याकडे त्याचं म्हणून काहीही उरलेलं नव्हतं. कालिदास तर असं म्हणतो, मृतपात्र शेषाद करोत विभूती. मातीचं भांड उरलं होतं त्याच्याकडे त्याचं म्हणून. पण आपल्याकडनं याचक विनमुख जाता कामा नाही. कवचाला वाटलं आपल्याला काही आता इथे मोहरा मिळणार नाहीत. पण रघुराजा त्याला म्हणाला, थांब, यज्ञशाळेमध्ये 2 दिवस थांब, मी काहीतरी व्यवस्था करतो. आणि मग त्यांनी इंद्रावरतीच चढाई करायचं ठरवलं. इंद्र घाबरला की रघु इतका पराक्रमी आहे की आपला सहज पराभव होईल. म्हणून त्यांनी आपला खजिनदार असलेल्या कुबेराला सांगितलं की धनवर्षाव कर, त्याच्यासाठी तो हल्ला करणार आहे ना, तर आपण धनवर्षाव करूया, म्हणजे युद्धाचा प्रश्नच येणार नाही. कुबेरानी मोहरांचा वर्षाव केला. तो जो झाला तो आपट्याच्या झाडावर झाला. मोहरा खूप होत्या. रघुराजाने कवचाला सांगितलं की सगळ्या मोहरा तुझ्या आहेत, तू घेऊन जा. रघु म्हणाला की नाही, मला 14 कोटीच हव्यात गुरुजींना, तेवढे आम्ही नेतो. बाकीच्यांचं काय करायचं ते तू बघ, त्या मला नकोय. ही इतकी मोठी गोष्ट आहे की त्याचं स्मरण म्हणून आज आपण आपट्याची पानं सोनं म्हणून लुटतो. कारण रघुनी प्रजाजनांना सांगितलं की हे सोनं तुम्हाला ज्याने हवं त्याने घेऊन जा, आणि ते सोनं लुटलं गेलं. ही कथा सोनं लुटणं या मागची आहे. मी म्हटलं तसं अपराजिता पूजन, जिथे शमीची पूजा होते त्याच ठिकाणी जमिनीवर एक अष्टदल काढलं जातं आणि त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवून तिची पूजा केली जाते. काही ठिकाणी ही पूजा सीमोल्लंघनाला जायच्या आधी केली जाते. शस्त्रपूजा हा महत्वाचा भाग. काही जण खंडेनवमीला करतात, काही जण दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करतात. मुळामध्ये दसरा हा विजयाचा सण आहे. विजय कुणाला मिळतो तर तो राजाला मिळतो. त्यामुळे राजांसाठी वेगळं विधान आपल्या धर्मग्रंथांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलंय याचे अवशेष आपल्याला आजही म्हैसूरच्या दसरा उत्सवात बघायला मिळतात. म्हणजे संकल्पना ती आहे आणि अभिव्यक्ती आपल्याला तिकडे बघायला मिळते. दसऱ्याच्या दिवशी सकाळी हत्ती घोडे यांना स्नान घालायचं, वस्त्रालंकारांनी सजवायचं, कारण युद्धात हेच उपयोगी पडणारे आहेत. सिंहासनाची पूजा करायची, राजवैभवाची सगळी चिन्ह सुसज्ज करायची. मग लवाजम्यानिशी सीमोल्लंघन करायला जायचं. यावेळेला ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन करायचं, राजाचं कल्याण चिंतायचं. मिरवणुकीत रणवाद्य असू द्यावीत, कारण युद्धामध्ये ती वाजवायची आहेत. मग शमी वृक्षाजवळ गेल्यावर अपराजितेची पूजा आहे. हळदीने पिवळ्या केलेल्या वस्त्रामध्ये दुर्वा आणि पांढरी मोहरी बांधून
कंकण तयार केलं जातं. ते कंकण उजव्या हातामध्ये बांधलं जातं. मग खडगा घेऊन 8 दिशांना पावलं टाकायची आहेत. इंद्रादी देवांना नमस्कार करायचा आहे आणि चतुरंग सेनेचं संचलन करायचं आहे. सैन्य संचलन सांगितलेलं आहे. मग राजवाड्यात परत यायचंय. स्त्रियांनी औक्षण करायचंय, ओवाळायचंय. आणि जे राजे या पद्धतीने सीमोल्लंघनाचा विधी करतात त्यांना विजय आणि ऐश्वर याची प्राप्ती होते, अशी फलश्रुती सुद्धा सांगितलेली आहे. दसऱ्याचा दिवस हा सगळ्या शुभ कार्यांना प्रशस्त मानतात, म्हणून 3:30 मुहूर्तातला तो एक मोठा मुहूर्त मानला गेलेला आहे. दसरा हा भारतातला सार्वत्रिक सण आहे. सगळ्या जातींचे लोक हा सण पाळतात, कारण हा मुळात विजयाचा किंवा पराक्रमाचा सण आहे. म्हणजे अर्जुनानी, मी मगाशी सांगितलं, शमीच्या झाडातली शस्त्र काढून घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावर हल्ला केला, तो याच दिवशी. रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला, रावणाचा वध केला, तोही या दिवशी. या संकेतामुळे या दिवसाला विजयादशमी असं म्हटलं जातं. आपण जर आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल, हा कृषी विषयक लोकोत्सव आहे. म्हणजे पावसाळ्यात पेरलेलं पहिलं पीक घरात आलं की शेतकरी हा उत्सव करत. घटस्थापनेच्या दिवशी जो घट मांडलेला असतो आणि थंडीला असं म्हणतात, शेत जे तयार केलं जातं त्याच्यावर 9 धान्यांची पेरणी करतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्या धान्याचे अंकुर देवाला व्हायचे. हे सगळं मूळ कृषीचं स्वरूप स्पष्ट करतं. इव्हन कोकणामध्ये आजही भाताच्या ज्या ओंब्या असतात त्या तोडून आणून प्रवेशद्वारावर तोरण्यासारख्या बांधायची पद्धत आहे. नंतर या कृषी विषयक सणाला धार्मिक स्वरूप दिलं गेलं आणि इतिहास काळामध्ये हा राजकीय स्वरूपाचा सण ठरला असं आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्रामध्येच दसरा साजरा होतो असं नाही. काही वैशिष्ट्यपूर्ण दसरा ज्या प्रांतांमध्ये साजरा होतो त्यांचा फक्त उल्लेख करते. हिमालयाच्या कुशीत असलेलं कुलू, तिथे हा कार्यक्रम 7 दिवस चालतो आणि तिथे हा उत्सव देवीचा नाहीये, तर कुलू घाटीची जी देवता आहे रघुनाथ, त्या रघुनाथाचा हा उत्सव आहे. तर आदल्या दिवशी निरनिराळ्या गावातल्या देवतांच्या पालख्या रघुनाथाच्या मंदिरापुढे येतात. दसऱ्याच्या दिवशी त्याची रथयात्रा निघते. मुख्य पुजाऱ्याच्या अंगात देवाचा संचार होतो. मग जमलेले लोक त्याला पीक पाण्यासंबंधी प्रश्न विचारतात, काही घरगुती प्रश्न विचारतात. तो पुजारी उत्तर देतो आणि सांगितलेले उपाय लोक करतात. या रघुनाथासमोर लोकांचं विविध प्रकारचं नृत्य होतं. इतकंच नाही तर नृत्याच्या स्पर्धा होतात आणि शेवटी रघुनाथाचा रथ वाजत गाजत बियास नदीच्या तीरावर आणतात. तिथे गवत आणि सुकी लाकडं यांनी लंका नगरी बनवतात, तिचं दहन करतात आणि मग पशुबळी सांगितलेला आहे. हा सगळा कार्यक्रम रात्री चांदण्या प्रकाशात चालतो आणि कुलू घाटीतले सगळे स्त्री पुरुष या उत्सवामध्ये अत्यंत आनंदाने नटून थटून सहभागी होतात. मी मगाशी उल्लेख केला तो दक्षिणेतला म्हैसूरचा दसरा इतिहास काळापासून प्रसिद्ध आहे. म्हणजे एका विशिष्ट मैदानामध्ये ती मिरवणूक येते. मग महाराज तिथे शमी वृक्षाची पूजा करतात. मग केळ्यांचा घड, नारळ यावर निशाणबाजी केली जाते आणि मिरवणुकीतून परत येताना महाराज हत्ती सोडून घोड्यावर स्वार होतात. आणि मग राजभवनावरची तिथली रोषणाई आजही प्रेक्षणीय आहे. चामुंडा देवीची टेकडी पण, तिथेही भरपूर विजेच्या दिव्यांची आरास केली जाते. कारण चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध केलं आणि ते दसऱ्याला तिने त्याला संपवलं, ही तिथली कथा आहे. कारण तो महिषासुरवध त्या परिसरात झाला असं म्हैसूरचे लोक मानतात. राजस्थानमध्ये राजपूत लोक आपल्या गुरुच्या दर्शनाला जातात. उदयपूरमध्ये मोठा उत्सव होतो, तंबू उभारले जातात, तोफांची सलामी असते. वेगवेगळ्या प्रकारांनी हा दसरा हा उत्सव साजरा केला जातो. महत्वाचं मला असं वाटतं
की ह्या सगळ्यामधून, या व्रतांमधून, या उत्सवांमधून एक कृतज्ञता माणसाला व्यक्त करायची. ही कृतज्ञता त्या शक्तीबद्दलची आहे, त्या आदिशक्तीबद्दलची आहे, की जी आपलं संरक्षण करते, जी आपल्याला अन्नधान्य देते, जी आपल्याला संपत्ती देते, जी आपल्याला विद्या देते. या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता माणसाने व्यक्त केलेली आहे. इतकंच नाही, तर पंचमहाभूतांचं प्रतीक या पूजेमध्ये आपल्याला दिसून येईल. घटस्थापना का? तर पूर्ण कुंभ हा समृद्धीचा, संपन्नतेचा, ऐश्वर्याचा आणि सृजनाचा ही बोध आपल्याला करून देतो. घटामध्ये आकाश असतं, माती पेरली जाते, तिथे पृथ्वी आहे, पाणी शिंपडलं जातं, आप आहे, वायू आहे आणि अखंड दिवा लावला जातो, त्यामुळे तेज हे तत्व तिथे आहे. त्यामुळे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांना एकत्र आणून त्यांच्याविषयीची कृतज्ञता ही या सणांमागची मूळ संकल्पना असावी. त्याची अभिव्यक्ती काळानुसार बदलत गेली, पण माणसामध्ये सकारात्मकता निर्माण करणं, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं हा या सर्व उत्सवांचा, व्रतांचा प्रमुख हेतू आहे. आणि म्हणून प्रतीकांनी दुष्टांवरती सुष्टांनी मिळवलेला विजय हे ह्याचं एक बीज रूपाने, सार रूपाने सूत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात परंपरेचा आढावा घ्यायचा तर प्रत्येक सण, उत्सव याच्या मागे काहीतरी सांगायचंय ही भावना आपल्या लक्षात येईल. ते जर जाणून घेतलं तर अभिव्यक्ती आणखी दर्जेदार होईल. तिच्यामध्ये येणारी जी विकृत रूपं आहेत ती टाळली जातील. म्हणून या सगळ्या परंपरांचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देते. संयोजकांना हा विषय मला मांडायची संधी दिली याच्याबद्दल धन्यवाद देते आणि थांबते.